हा अर्ज भरला जाईल। राज्यसभा बिनविरोध करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे। यासाठी ज्योती वाघमारे या एकच उमेदवार आहेत शिवसेनेच्या ज्या अर्ज भरणार आहेत। काही वेळापूर्वी 2 नावं आली होती, मात्र आता ज्योती वाघमारे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होताना पाहायला मिळतंय। अपडेट जाणून घेऊयात, सूरज सावंत आपल्यासोबत आहे। सूरज, शिवसेनेकडून ज्योती वाघमारे या अर्ज भरणार आहेत असं समजतंय का? अपडेट मिळत आहेत? नक्कीच दीपक, आता ज्योती वाघमारे यांचं नाव जवळपास निश्चित आहे। स्वतः एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत विधानभवन परिसरात आले होते। याचवेळी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी देखील आता स्वतः एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे, शिवसेनेचे सर्वच मंत्री हे ज्योती वाघमारे यांच्यासोबत आता विधानभवनात दाखल झालेले आहेत। दुसरं नाव जे चर्चेत होतं त्याला कुठेतरी आता पूर्णविराम मिळताना आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे शिवसेनेकडनं ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या अनुषंगाने एकच नाव सध्या तरी पुढे केलेलं आहे। दुसऱ्या संदर्भातली जी नावाची जी चर्चा होती त्या संदर्भात शिवसेना आमदार आणि मंत्र्यांची एक बैठक ही विधानभवन परिसरात पार पडली, मात्र त्यावेळी देखील नाव हे दुसरं निश्चित करण्यात आलेलं नाहीये। त्यामुळे सध्या तरी ज्योती वाघमारे ह्याच अर्ज आता शिवसेनेकडनं अधिकृतरित्या भरताना पाहायला मिळतात। सूरज, तू राहाच आपल्यासोबत, आणखी काही अपडेट तुझ्याकडून जाणून घ्यायचे आहेत। दरम्यान सोलापुरातलं हे एक मोठं नाव आहे ज्योती वाघमारे। मानवी हक्क अभियान, विद्रोही सांस्कृतिक चळवळीतून त्या पुढे आलेल्या आहेत। वडील त्यांचे जे होते ते हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करायचे, मात्र चळवळीच्या माध्यमातून त्यांनी समाजकारणात आणि मग नंतर राजकारणामध्ये ते सक्रिय झाले आणि काही काळापासून राजकारणापासून दूर असलेल्या ज्योती वाघमारे पुन्हा शिवसेनेमधून राजकारणात सक्रिय झाल्यात। दरम्यान या सगळ्याबद्दलचे अपडेट देण्यासाठी आपल्यासोबत सूरज आहे। सूरज, एकंदरीतच जर आपण बघितलं तर सध्या ज्या उमेदवारांनी अर्ज सगळे भरलेले आहेत ते पाहता राज्यसभा जी निवडणूक आहे ती बिनविरोधच होणार का? नक्की सध्या तरी जे चित्र आहे हे बिनविरोध होण्याच्या अनुषंगाने पाहायला मिळते आहे। कारण कालपर्यंत शिवसेनेकडनं 2 अर्ज भरले जाणार या संदर्भातल्या हालचाली या सुरू होत्या। एकीकडे पक्षातल्या अनेक ज्येष्ठ नेत्यांची नावं ही समोर येत होती, 8 ते 9 नावं होती आणि त्यातनं ज्योती वाघमारे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाला। मात्र दुसरं नाव यामध्ये राहुल शेवाळे होते, हे खरं तर पहिल्या याच्यामध्ये अग्रस्थानी होते, यादीमध्ये होते, मात्र त्यांचं नाव आता कुठेतरी मागे पडलेलं आहे। रोहित टिळक यांचं नाव समोर आलेलं, मात्र तुर्तास आपण पाहिलं तर ज्योती वाघमारे यांनी आता विधानभवनात येऊन एक अर्ज हा दाखल केलेला आहे। काल मध्यरात्रीपर्यंत या सगळ्या राजकीय घडामोडी घडत होत्या। नंदनवन बंगल्यावरती भेटीगाठी या मोठ्या प्रमाणात होत्या। अनेक माजी खासदार जे पक्षातले जे इच्छुक होते हे एकनाथ शिंदेच्या भेटीला दाखल झाले होते। त्यानंतर खासदारांची बैठक झाली आणि या बैठकीनंतर सर्वसामान्य प्रवृत्ती तळागाळाशी नाळ असलेली व्यक्ती आणि ज्याला या संपूर्ण राजकीय परिस्थितीची माहिती आहे अशा व्यक्तीला त्या ठिकाणी निवडून देण्यासंदर्भात जी चर्चा झाली त्यामध्ये ज्योती वाघमारे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाला आणि आज सकाळी ज्योती वाघमारे यांना या संदर्भातल्या सूचना देण्यात आल्या होत्या आणि अर्ज भरण्यासंदर्भात देखील विधानभवनात बोलवण्यात आलं होतं। त्यामुळे ज्योती वाघमारे यांचं नाव जवळपास निश्चित झालेलं आहे। आता ही निवडणूक दुसरा कॅन्डिडेट शिवसेना न देता बिनविरोध करण्याच्या दृष्टिकोनातून हालचाली सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र 2 अर्ज हे भरले जाणार होते शिवसेनेकडनं आणि ऐनवेळी शिवसेनेने बॅकफूटवरती एकच अर्ज आता दाखल केलेला आहे। अवघ्या आता फॉर्म भरण्यासाठी जवळपास 1 तास उरलेला आहे। या 1 तासात आता नवीन काही राजकीय घडामोडी घडतात का हे पाहणं महत्वाचं आहे। मात्र अचानकपणे सरप्राईजली ज्योती वाघमारे यांचं नाव समोर आल्याने अनेकांच्या डोळ्या शिवसेनेत उंचावलेल्या पाहायला मिळत आहेत। त्यामुळे जे मागील अनेक वर्षांपासून शिवसेनेत कार्यरत असलेले खासदार होते, जे इच्छुक होते, त्यांची नावं कुठेतरी मागे सारून शिवसेनेत शिंदेंनी यंदा एका सामान्य शिवसैनिक महिला कार्यकर्त्याला या ठिकाणी मान दिल्यामुळे सर्व चर्चा सर्वत्र रंगलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत। दीपक, सूरज, तू राहाच आपल्यासोबत, आणखी काही अपडेट जाणून घ्यायचेच आहे। दरम्यान शिवसेनेकडून ज्योती वाघमारे या अर्ज भरण्यासाठी आता दाखल झालेले आहेत। दरम्यान हा अर्ज दाखल करण्यापूर्वी शिंदेचे आमदार आणि खासदारांसह बैठक होणार आहे। बिनविरोध निवडणूक की दुसरा उमेदवार द्यायचा यावर चर्चा होणार आहे। तुर्तास शिवसेनेकडून केवळ ज्योती वाघमारे यांचाच अर्ज दाखल होताना पाहायला मिळतोय।
किंवा हा अर्ज दाखल करण्यासाठी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित आहेत. आपल्यासोबत सूरज आहे. सूरज, खरं तर ज्योती वाघमारे यांचा अर्ज तर दाखल होतोय, मात्र आता हा अर्ज दाखल करण्यापूर्वी शिंदेचे आमदार आणि खासदारांसह बैठक घेणार असल्याचं समजतंय. त्यामुळे तू ज्याचा उल्लेख करत होतात की पुढच्या 1 तासामध्ये काही वेगळी गणितं किंवा काही वेगळी समीकरणं पाहायला मिळू शकतात का? काय नेमका अंदाज वर्तवला जातोय? नक्कीच ज्या पद्धतीने शिवसेनेकडे मतं असली तरी उर्वरित 9 जागांसाठी शिवसेना नेमकी कोणाची मदत घेणार किंवा कुठनं बाहेरनं अदृश्यरित्या त्यांना दुसऱ्या कॅन्डिडेटसाठी पाठिंबा मिळणार याची चाचपणी मागील अनेक दिवसांपासून सुरू होती. त्यामुळे शिवसेनेकडनं दुसरा कॅन्डिडेट हा उभा केला जाऊ शकतो अशी चर्चाही होत होती. त्यामुळे ही गणितं जी आहेत ही बसलेली नसावीत. त्यामुळे शिवसेनेकडनं सध्या एकच उमेदवार हा पुढे केलेला आहे आणि दुसरा उमेदवारासंदर्भातली जी चर्चा आहे ही सुरू होती. या संदर्भातली एक बैठक झाली होती आणि हा अर्ज भरल्यानंतर म्हणजे ज्योती वाघमारे यांचा अर्ज भरल्यानंतर दुसरी एक बैठक होणार आहे, ज्यामध्ये शिवसेनेचे मंत्री आमदार हे या बैठकीला असतील आणि या बैठकीमध्ये दुसरा अर्ज भरण्यासंदर्भात देखील चर्चा होणार असल्याचं कळतं. त्यामुळे सध्या एकच अर्ज हा भरला जातोय, तो म्हणजे ज्योती वाघमारे यांच्या अनेक नावं ही यावेळी पुढे येत होती. शिवसेनेतले अनेक दिग्गज जे नेते आहेत त्यांची ते देखील या जागेसाठी इच्छुक होते. मात्र तळागाळातल्या आणि सर्वसामान्यांमधनं येणाऱ्या अभ्यासू असे व्यक्तिमत्व म्हणून ज्योती वाघमारे यांचं नाव एकनाथ शिंदेंनी निश्चित करत या ठिकाणी पुन्हा एकदा सामान्य कार्यकर्त्यालाच शिवसेनेत स्थान हे दाखवून दिलेलं आहे. सूरज, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. अपडेट जाणून घेतच राहू.